67 लाखापेक्षा अधिक महिलांना आज आपण पहिल्या दिवशी लाभ वितरित करत आहोत। असंच उद्या, परवा आणि आणखीन पुढचे 2 दिवस असे 4 दिवस रोज महिलांना लाभ वितरण करण्यात येईल। लाडक्या बहिणींचा सोमवार आज गोड झालेला आहे। प्रत्येक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती ऑगस्टचे 1500 रुपये आज पहिल्या टप्प्यामध्ये महिला व बाल विकास मंत्री तटकरे मॅडमनी आत्ताच सोडले आहे। त्यांनी आत्ताच पत्रकारांना बोलताना ही महत्त्वाची माहिती आता दिली की आजपासून परत एकदा ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये बहिणींच्या खात्यावरती आज जमा होऊ लागले आहेत। आज पहिल्या टप्प्यामध्ये ज्या बहिणी या 15 जिल्ह्यामध्ये राहतात त्यांना 1500 रुपये आल्याचा मेसेज त्यांच्या बँकेच्या खात्यावरती येणार असं आत्ताच महिला व बाल विकास मंत्री तटकरे मॅडमनी महत्त्वाची माहिती या ठिकाणी दिली आहे। कालच मंत्रिमंडळाची एक बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी लाडकी बहीण योजनेचा 14वा हप्ता म्हणजेच ऑगस्टचे 1500 रुपये बहिणींच्या खात्यावरती सोमवार दिनांक 25 ऑगस्ट रोजी म्हणजेच आजच त्यांच्या खात्यावरती सोडण्याचे आदेश या ठिकाणी कालच दिले होते। तशा प्रकारे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सकाळपासून 1500 रुपये जमा झाल्याचा मेसेज महिलांना आता त्यांच्या मोबाईलवरती येऊ लागला आहे। महिला पोस्ट ऑफिस, स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक आणि बँक ऑफ इंडिया सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पोस्टात सकाळपासून आता पैसे काढण्यासाठी महिलांची गर्दीच गर्दी पाहायला मिळत आहे। हे पैसे काढण्यासाठी महिला आता बँकेमध्ये गर्दी करू लागल्याचं बघायला मिळालंय। काल रविवार होता, आज आहे सोमवार, बँका आता उघडल्या आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणींचा हेतू हाच आहे की पटकन पैसे काढून घरी घेऊन यायचं आणि त्याचा बाजार करून आणायचा। म्हणून प्रत्येक लाडकी बहीण पोस्ट ऑफिस, स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकामध्ये तुफान गर्दी त्या ठिकाणी केल्याचं सकाळीच आता पाहायला या ठिकाणी मिळू लागलं आहे। नेमकं कोणकोणत्या 15 जिल्ह्यामध्ये आता एकनाथ शिंदे साहेबांनी हे पैसे सोडले आहेत याची यादी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आत्ताच 5 मिनिटांपूर्वी या ठिकाणी दिली आहे। यामध्ये काही लाडक्या बहिणींचा जुलै महिन्याचा हप्ता आलेला नव्हता, त्यांना जुलै आणि ऑगस्टचे टोटल 3000 रुपये या ठिकाणी त्यांच्या बँकेच्या खात्यावरती आता जमा झाल्याचं पाहायला मिळत आहे। बघा, तुम्हाला जर जुलै आणि ऑगस्टचे तुम्हाला पैसे त्या ठिकाणी टोटल पाहिजे असेल म्हणजे जुलै महिन्याचा हप्ता जर तुम्हाला मिळाला नसेल तर टोटल तुम्हाला 3000 रुपये तुमच्या खात्यावरती जमा होत आहेत। महिला व बाल विकास मंत्री तटकरे मॅडमनी आत्ताच 5 मिनिटांपूर्वी पत्रकारांना बोलताना ही महत्त्वाची माहिती दिली की सरसकट प्रत्येक लाडक्या बहिणींना इथून पुढे 5 वर्षापर्यंत हा हप्ता आहे असं त्या ठिकाणी चालू राहणार आहे, येणार आहे असं सांगितलंय। ज्या लाडक्या बहिणी अपात्र झाल्या आहेत त्यांच्याबद्दल सुद्धा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सकारात्मक बातमी या ठिकाणी दिल्या। तुम्हाला सुद्धा पात्र करण्यात येईल। आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना ऑर्डर दिली आहे, परत एकदा फेरपडताळणी अपात्र झालेल्या लाडक्या बहिणींची करण्यात येईल असं एकनाथ शिंदे साहेबांनी आता सांगितलंय। त्यामुळे कोणत्या लाडक्या बहिणींना आज सोमवार आहे, थोड्याच वेळामध्ये कोणत्या 15 जिल्ह्यात हे पैसे येत आहेत तुम्ही आता लक्ष देऊन बघायचं आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या बहिणी अपात्र झालेल्या आहेत, ज्यांना अजून पण जुलै महिन्याचा हप्ता आला नाही, त्यांनी काळजी करण्याचं कारण नाही। आज त्यांना जुलै महिन्याचे 1500 आणि ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये या ठिकाणी सोडण्यात आले आहेत। त्यामुळे 2 महिन्याचे हप्ते त्या लाडक्या बहिणींना 3000 रुपये देखील येणार आहेत। आता बघा सगळ्यात महत्त्वाचं, आता आज सोमवार आहे, सकाळपासून या 15 जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 1500 रुपये आल्याचा मेसेज आता येऊ लागलाय। महिला तशा प्रकारे आम्हाला फोन करू लागले आहेत की आत्ताच आम्हाला ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये या ठिकाणी आता आल्याचं त्या ठिकाणी पाहायला मिळालं। व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्ही पाहिलं सुद्धा आहे, महिला व बाल विकास खात्याच्या मंत्री ज्या तटकरे मॅडम आहेत त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय की ऑगस्ट महिन्याचा हप्ता 1500 रुपये आजपासून पहिला टप्पा सुरू करण्यात या ठिकाणी आलेला आहे। आज 15 जिल्हे, उद्या 12 जिल्हे, त्यानंतर उरलेले 10 जिल्हे अशा प्रकारे लाडक्या बहिणींना 3 दिवसात पैसे वाटप करण्याचे आदेश महिला व बाल विकास खात्याला अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी कालच दिले होते। तशा प्रकारे महिलांच्या खात्यावरती आज सोमवारी सकाळीपासून हे 1500 रुपये या ठिकाणी जमा झाल्याचं पाहायला मिळत आहे। परंतु लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी एक वाईट बातमी देखील आल्या, ती म्हणजे कालच एक बातमी समोर आली, त्यामध्ये 26 लाख लाडक्या बहिणी महाराष्ट्रातील अपात्र केलं गेलं असल्याचे अधिकृत बातमी समोर आल्या।
कालच TV 9 या मराठी मोठ्या न्यूज चॅनलने ही बातमी दिली आहे। त्यामुळे महिलांच्या मनामध्ये थोडी धडकी भरली आहे। ही नेमकं आता कोणत्या अपात्र त्या ठिकाणी यादीमध्ये महिलांना टाकलंय, नेमकं तुम्ही आता काय बातमी आल्या तुम्ही आता बघायचं आहे। 26 लाख लाडक्या बहिणींना यामध्ये अपात्र केलं असल्याचं सांगण्यात आलं आहे। राज्यात 26,34,000 अपात्र लाडक्या बहिणी आहेत। पुणे जिल्ह्यात 2,04,000 तर ठाणे जिल्ह्यात 1,25,300 लाडक्या बहिणी अपात्र। आता बघा लाडक्या बहिणींनो, तुम्ही आत्ताच मोठ्या न्यूज चॅनलने दिलेली बातमी पाहिली आहे। जवळजवळ 26 लाख लाडक्या बहिणी अपात्र केल्या गेल्या आहेत। ही खरोखर बातमी आता आलेली आहे। याबद्दल पत्रकारांनी आता बोलताना एकनाथ शिंदे साहेबांना हा प्रश्न विचारला की तुम्ही तर त्या ठिकाणी आता मागंदी बोलला होता की एकही लाडकी बहीण आम्ही अपात्र करणार नाही, मग 26 लाख लाडक्या बहिणी तुम्ही अपात्र नेमकं का केला, असं जेव्हा पत्रकारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना विचारलं तेव्हा त्यांनी एकनाथ शिंदे साहेबांनी असं उत्तर दिले, ते म्हणजे आम्ही लाडकी बहीण योजना जी आम्ही काढल्या तर ती गोरगरीब आणि गरजू महिलांसाठी काढल्या। ज्या महिला खरंच गरीब आहेत, ज्या महिला काम करून खातात, दुसऱ्यांची धुनी भांडी करून खातात, अशा महिलांसाठी ही योजना काढली असताना यामध्ये चौकशीच्या दरम्यान आम्हाला असं आढळून आलं की 14,000 पेक्षा जास्त पुरुषांनी यामध्ये आता लाभ घेतला आहे। महिलाच आहोत असं खोटी कागदपत्रे काढून लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला असल्याचं या ठिकाणी आढळल्याने 26 लाख लाडक्या बहिणींना वगळून आज सोमवार दिनांक त्या ठिकाणी 25 ऑगस्ट रोजी या 15 जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा 1,500 रुपयाचा हप्ता 26 लाख लाडक्या बहिणींना वगळून जमा करण्यात येणार असं आत्ताच एकनाथ शिंदे साहेबांनी स्पष्टपणे या ठिकाणी बँकांना ऑर्डर दिली आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, जवळजवळ 14,000 पेक्षा जास्त पुरुषांनी आपल्या राज्यामध्ये महिलाच आहोत अशा प्रकारे चुकीच्या मार्गाने सरकारला फसवून लाभ घेतला असल्याचं निदर्शनास आलंय। करोडो रुपयांचं सरकारचं नुकसान झाल्याचं एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय। त्यामुळे 26 लाख लाडक्या बहिणी अपात्र केल्याचं सांगितलंय। आता तुम्हाला ही बातमी सुद्धा दाखवतो की 14,000 पेक्षा जास्त पुरुषांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला आहे। बघा या मोठ्या न्यूज चॅनलने ही 14,000 पुरुषांनी लाभ घेतल्याचं सांगितलंय, तुम्ही तुमच्या कानाने ऐकायचं आहे। तब्बल 14,298 पुरुषांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली। 10 महिन्यांपर्यंत या लाडक्या पुरुषांना तब्बल 21,44,00,000चं वाटपही केल्याची माहिती सूत्रांनी दिली। आता बघा लाडक्या बहिणींनो, तुम्ही तर आता ही बातमी पाहिली आहे की 14,000 पेक्षा जास्त पुरुषांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ आता घेतला आहे। मग आता कोणत्या 26 लाख लाडक्या बहिणी अपात्र होऊन राहील? जर तुमचा नंबर यामध्ये असेल तर तुम्हाला आज सोमवारी दिनांक 25 ऑगस्ट रोजी ऑगस्ट महिन्याचे तुम्हाला पहिला टप्पा जो वाटप करण्यात येतोय तर तुम्हाला हे 1,500 रुपये मिळणार नाहीत, कारण 26 लाख लाडक्या बहिणी यामधून अपात्र करण्यात आल्याची खरोखर बातमी तुमचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी आता पत्रकारांना बोलताना दिल्या। त्यामुळे जर तुम्हाला अपात्र केलं तर तुम्हाला पात्र होण्यासाठी नेमकं काय करावं लागणार आहे हे सुद्धा लगेच तुम्हाला आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे, कारण आज आहे सोमवार 25 ऑगस्ट रोजी लाडकी बहीण योजनेचा 14वा हप्ता म्हणजेच ऑगस्ट महिन्याचे 1,500 रुपये एकनाथ शिंदे साहेबांनी डीबीटीचं बटन दाबून तिकडून आता सोडलेलं आहे। थोड्याच वेळामध्ये तुमच्या बँकेच्या खात्यावरती जसं तुम्हाला जुलै महिन्याचे 1,500 रुपये बँकेत आले तशाच प्रकारे ऑगस्ट महिन्याचे 1,500 रुपये बँकेमध्ये आल्याचा तुमच्या मोबाईलवरती तुम्हाला मेसेज आता पाहायला मिळणार आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, तुम्ही तर खरोखर बातमी आता पाहिल्या की 26 लाख लाडक्या बहिणी या ठिकाणी आता अपात्र करण्यात या ठिकाणी आलेल्या आहेत। आता बघा या ठिकाणी त्यांना ऑगस्ट महिन्याचा हप्ता मिळणार नाही असं एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय। मग त्या 26 लाख लाडक्या बहिणी नेमकं कोणकोणत्या आता त्या ठिकाणी अपात्र केले आहेत ते तुम्हाला लगेच सांगणार आहे। आणि हे तुम्ही विसरू नका की आज आहे सोमवार 25 ऑगस्ट आहे आणि थोड्याच वेळामध्ये या 15 जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा ऑगस्टचा म्हणजे 14व्या हप्त्याचे 1,500 रुपये तुमच्या बँकेच्या खात्यावरती आज या ठिकाणी आता जमा करण्यात येणार आहेत। आता बघा लाडक्या बहिणींनो, त्यामुळे आता कोणते 15 जिल्हे आहेत हे एकनाथ शिंदे साहेबांनी आता कोणते 15 जिल्हे आहेत हे तुम्हाला आता निवडले आहेत। मग 15 जिल्हे पाहिल्याशिवाय तुम्ही व्हिडिओ बंद करू नका, कारण त्यांनी आज स्वतः डीबीटीचं बटन दाबून त्या ठिकाणी सोमवार त्या ठिकाणी लाडकी बहिणींचा गोड करण्यासाठी या 15 जिल्ह्यामध्ये पैसे त्यांनी सोडले आहेत।
थोड्याच वेळामध्ये तुम्हाला तुमच्या खात्यावरती हे 1500 रुपये या 15 जिल्ह्यामध्ये आल्याला तुम्हाला मोबाईलवरती मेसेज येणार आहे। पण त्याआधी आपण अगदी 2 सेकंदाच्या आतमध्ये कोणत्या लाडक्या बहिणी अपात्र केल्या जाणार आहेत हे एकदा आपण समजून घेऊया, जेणेकरून जर तुम्ही चुकून अपात्र यादीमध्ये गेला असाल तर तुम्हाला पात्र यादीमध्ये येण्यासाठी नेमकं काय करावं लागेल हे सुद्धा तुम्हाला समजून जाईल। आता बघा, एकनाथ शिंदे साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की मागच्या 2 महिन्यांच्या पाठीमागे तुमच्या घरामध्ये 2 पेक्षा जास्त महिला जर लाडकी बहीण योजनेचा हप्ता घेऊ लागले असतील आणि आतापर्यंत 2 पेक्षा जास्त लाडक्या बहिणीने त्या ठिकाणी हप्ता घेतलेला असेल तर त्या सर्व लाडक्या बहिणी अपात्र केल्या जातील। कारण लाडकी बहीण योजना सुरू करण्याच्या आधी स्पष्टपणे आदेश त्या ठिकाणी काढलेला होता की फक्त घरातील 2च व्यक्तींनी हा लाभ घ्यावा। परंतु आता चौकशीच्या दरम्यान सरकारला असं आढळून आलंय की घरातील एक त्यांची सासू, त्यांची सून, दुसरी सून अशा प्रकारे 3 ते 4 महिला एकाच घरातील लाभ घेऊ लागला असल्याचं सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आता उघडकीस आलेलं आहे। त्यामुळे अशा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती ऑगस्ट महिन्याचा हप्ता आज दिला जाणार नसल्याचं एकनाथ शिंदे साहेबांनी पत्रकारांना बोलताना ही महत्त्वाची माहिती आता दिलेली आहे। त्यामुळे प्रत्येक घरामध्ये आता भांडण सुरू झालं आहे, कारण एका घरामध्ये कमीत कमी 3 ते 4 महिला असतातच आणि कोणी लाभ घ्यायचा आणि कोणी लाभ घेऊ नये यावरून प्रत्येक घराघरामध्ये आता महिलांची भांडण लागल्याचं या ठिकाणी आता पाहायला मिळतंय। मग आता अजून कोणकोणत्या लाडक्या बहिणींना अपात्र केलं जाणार आहे? तुम्ही आता बातमी देखील पाहिली आहे की 26 लाख लाडक्या बहिणींना या योजनेमधून आता कायमचं अपात्र केलेलं आहे। त्यामुळे कोणत्या लाडक्या बहिणींना अपात्र करून ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये आज सोमवार दिनांक 25 ऑगस्ट रोजी थोड्याच वेळामध्ये तुमच्या बँकेच्या खात्यावरती येईल। सकाळपासून आता त्या ठिकाणी पोस्ट ऑफिस असेल, स्टेट बँक ऑफ इंडिया असेल, या बँकामध्ये महिलांची पैसे काढण्यासाठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळतंय। आता बघा, काही महिलांना सकाळी हे पैसे जमा झाले आहेत, त्यांनी तातडीने पैसे 1500 रुपये काढून त्या ठिकाणी घरी सुद्धा घेऊन आलेत। पोस्टात सर्वात जास्त गर्दी झाल्याचं पाहायला मिळतंय। मग आता या 15 जिल्ह्यांची लिस्ट कोणत्या बँकांना देऊन टाकल्या? आता या 15 जिल्ह्यामध्ये तुमचा नंबर असेल तर तुम्हाला थोड्याच वेळामध्ये आज कसल्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी 1500 रुपये आल्याचा तुम्हाला मेसेज येणार आहे। मग ते 15 जिल्हे कोणते आहेत हे व्हिडिओमध्ये आता सांगण्यात आलं आहे। 2 मिनिटांच्या आतमध्ये आता आपण अपात्र कोणाला केलं जाणार आहे हे पाहूया, त्यानंतर 15 जिल्हे कोणते आहेत तुम्हाला हे सांगणार आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, दुसरी लाडकी बहीण यामध्ये अपात्र आता करणार आहेत ती म्हणजे घराघरामध्ये आता ज्यांच्या शेतकरी वर्ग आहे, म्हणजेच अशा लाडक्या बहिणी ज्यांच्या घरामध्ये शेती आहे अशा लाडक्या बहिणींना अपात्र केलं गेलंय। जर तुमची जमीन 7 एकर पेक्षा जास्त असेल तर अशा लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये येणार नाहीत असं एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय। आता शिंदे साहेबांनी उत्पन्नाचा दाखला महिलांचा चेक केलाय, 7/12 उतारा देखील त्यांचा चेक केला होता आणि त्या दरम्यान असं आढळून आलंय की महिलांची जमीन भरपूर आहे, 10 एकर 20 एकर। काही जणांची उत्पन्नाचा दाखला चेक केल्यावर असं आढळलंय की त्यांचं उत्पन्न 5 लाख आहे, 10 लाख आहे। अशा प्रकारे त्या ठिकाणी महिला श्रीमंत आहेत आणि तरी पण ते लाडकी बहीण योजनेचा हप्ता आता गेल्या वर्षापासून घेऊ लागलेत आणि इथून पुढे पण घेऊ लागलेत। अशा लाडक्या बहिणींना आम्ही 1 रुपया सुद्धा देणार नाही असं एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय। त्याचं कारण म्हणजे ही योजना गोरगरीब आणि गरजू महिलांसाठी काढल्या। त्यानंतर पुढचा लाडक्या बहिणींचा प्रकार आहे, यामधून 6 लाख लाडक्या बहिणी अपात्र केल्या गेल्या आहेत। ते म्हणजे बघा, सरकारने प्रत्येक लाडक्या बहिणींना आधार कार्ड बँकेला जोडायला सांगितलं होतं, परंतु लाडक्या बहिणीने आधार कार्डवर एक चुकीचं त्या ठिकाणी केल्याचं आता आढळलंय। ते म्हणजे काही लाडक्या बहिणींचं वय वर्ष 65 वर्षापेक्षा जास्त आहे, त्यांनी आधार कार्ड खोटी काढून त्यावरची कमी वर्ष त्या ठिकाणी त्यांचं वय वर्ष कमी नोंदवलंय आणि असं खोट्या पद्धतीने लाडक्या बहिणींनी आतापर्यंत गेल्या 1 वर्षापासून हप्ता घेतला असल्याचं आढळलंय। अशा लाडक्या बहिणीवर कारवाई सुद्धा करणार असल्याचं महिला व बालविकास खात्याच्या मंत्री तटकरे मॅडमनी सांगितलंय। त्यामुळे अशा लाडक्या बहिणींना हा हप्ता त्या ठिकाणी दिला जाणार नाही। आता बघा, तुम्हाला माहित आहे आज सोमवार आहे, 25 ऑगस्ट आहे। थोड्याच वेळामध्ये तुमच्या बँकेच्या खात्यावरती डायरेक्ट ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये तुम्हाला त्या ठिकाणी आल्याचा मेसेज तुम्हाला पाहायला मिळणार आहे। सकाळपासून स्टेट बँक ऑफ इंडिया, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पोस्टात गर्दी झालेलं पाहायला मिळालंय, कारण पोस्टात सर्वात जास्त लाडक्या बहिणींनी खातं खोललं आहे।
त्यामुळे 15 जिल्ह्यामध्ये पैसे जमा होत आहेत। कोणते 15 जिल्हे आहेत हे तुम्हाला लगेच सांगणार आहे, परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या घरामध्ये शेतकरी असेल तर तुम्हाला अर्जंट सूचना आहे, नमो शेतकरी योजनेचा तर हप्ता घ्या किंवा लाडकी बहीण योजनेचा तर हप्ता घ्या। आता तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे की कोणत्या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा आज सोमवार आहे या ठिकाणी हप्ता जमा होत आहे बघा। आता बघा लाडक्या बहिणींनो, यामध्ये पहिला जिल्हा सांगण्यात आला आहे तो म्हणजे पुणे जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेचा हप्ता या ठिकाणी ऑगस्ट महिन्याचा हप्ता जमा होणार आहे। त्यानंतर पुढचा जिल्हा आहे 2 नंबरचा ठाणे। त्यानंतर पुढचा जिल्हा आहे बघा त्या ठिकाणी मुंबई शहर, मुंबई उपनगर, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी। त्यानंतर पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय तो म्हणजे नांदेड, बीड, बुलढाणा, नंदुरबार, परभणी। त्यानंतर त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लातूर। त्या ठिकाणी पुढचा जिल्हा आहे वाशिम, चंद्रपूर। या जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा 14वा हप्ता जमा करण्यात येणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या सुखी जीवन चॅनलला आता सबस्क्राइब करा। धन्यवाद।